आज सकाळी मॉर्निंग वॉकला मी आलेले आहे गाता मंदिराच्या इथे। आता मंदिर बघा, सकाळचं वातावरण आहे। आता सध्या 7 वाजलेत। आता इकडंच नवीन झालं असं, इथून आता एंट्री इकडून पुढून असणार आहे। बाजूने असे राहायला वगैरे सोय झाली, दुकान वगैरे आणि इथं गाता मंदिर। आता इथून एंट्री बंद होणार आहे, आता पुढून एंट्री इकडून रस्त्याकडे। सध्या काम चालू असल्यामुळे आता इथून एंट्री ठेवले, पण नंतर इथून एंट्री बंद होईल। बघू शकतो आता सकाळचं वातावरण आहे। इकडं इंद्रायणी घाट, इथं गाता बुडवलं होतं, घाट आहे इथं मंदिरात एंट्री। आपण आधी मंदिरात जाऊया, चप्पल काढू इथं। असं मंदिर आहे पुढं, संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे। पुढे कळस दिसतोय ना, हा वाला तो, आणि इकडे असं गाता मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। सकाळचं वातावरण एकदम छान वाटते। परिसर बघू शकता तुम्ही, परिसर बघा तुम्ही। बाबा आंघोळ करून आले। इथून असं गार्डन आहे, दोन्ही साईडनं असं इथं पाण्याचा कारंजा आहे, माधवा कारंजा धारा। या कॉलेज झाडाला येतात मंदिर, इथे 2 बघा हत्ती सुंदर, झाडे लावलेली। आणि सकाळचं सूर्याचं दर्शन आपण घेऊया। ओम सूर्यनारायण नमस्कार सूर्य प्रचोदयात। मस्त सूर्यनारायणचं दर्शन पण झालेलं आहे, आणि गाता मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। असं आहे गाता मंदिर, नक्की भेट द्या देऊळगावाला। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात। तर आपण 5 मिनिटाचा व्हिडिओ करतोय का, तर तुम्हाला तुकाराम महाराजांची मूर्ती दाखवते। इथं सुंदर अशी फुलं आहेत बघा। तर आपण मंदिरामध्ये एंट्री करूया। असं छानपैकी हत्ती, हे दोन्ही साईडला 2 हत्ती, आणि अशी एंट्री आहे बघा मंदिराची। आणि आतमध्ये मंदिराची प्रतिकृती पण केलेली आहे बघा। आणि आता गर्दी नाही आहे, आता वारी सध्या संपलेली आहे। आम्ही बाहेरूनच दर्शन करते, आतमध्ये अलाउड नाही मुंबईत। आता मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे। फोटो वगैरे काढायचं आहे, तर आपण इथंच व्हिडिओचा एंड करूया।